थोडं भजन करूयात. बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम. 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर
समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून दासनवमी महोत्सवाच्या निमित्ताने श्री समर्थ कृपेने आज ही निरूपण सेवा सज्जनो, ज्या व्यासपीठावरती अनेक महात्मे, अनेक पंडित, अनेक व्यासंगी मंडळी समर्थ सेवा करतात, त्याच या व्यासपीठावरून आज या पामराला देखील सेवा करण्याचं निमित्त प्राप्त झालं. सर्व उपस्थित आदरणीय व्यक्तित्व, आमचे अजित कुलकर्णी सर, योगेश बुवा आणि सर्व पदाधिकारी मंडळी आणि सर्व माझे माता भगिनी गुरुबंधू, सर्वांना व्यासपीठावरून माझं सप्रेम वंदन. सज्जनो, आत्ताच 8 ते साधारणतः 8:15 पर्यंत समर्थ समाधीसमोर निरूपण सेवा झाली आणि त्या विचाराच्या चक्राची आवर्तनच मनामध्ये घेऊन व्यासपीठावरती येऊन बसलोय. तिथं समर्थ कृपेने सारशोधन या समासामधली एक ओवी चिंतनाला घेतली होती, जी मला अत्यंत प्रेरणादायी वाटते माझ्या जीवनामध्ये. दासबोध हा ग्रंथ तर सर्वांगाने गोड आहेच, परंतु त्याच्यातला एखादा समास म्हणा किंवा एखादी ओवी म्हणा, कधीकधी अंतरंगामध्ये आपल्याला असं काही ध्येय, लक्ष, स्पष्टता देऊन जाते की तेवढी एक ओवी देखील जीवनासाठी पुरेशी ठरावी, अशी अवस्था माझ्या मनाची तरी निदान होत असते. समर्थांनी या सारशोधनाच्या समासातल्या 29व्या ओवीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. याच जन्मी येणेची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे, स्वरूपाकारे. हा परमार्थाचा प्रवास समर्थ माऊली म्हणते की रोकडा प्रचितीचा घ्या, अनुमानाचा नका ठेवू. असेल तो राम, असेल तो आत्मसाक्षात्कार, तो केवळ संतांच्या पुरता मर्यादित आहे, असा विचार मनामध्ये संकुचित न ठेवता जन्माला आलेल्या, मी तर म्हणतो की लोकमान्य टिळकांप्रमाणे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळकांचं महत्त्व या वाक्यामध्ये जर कशाने येत असेल तर ते वाक्य मिळवणारच या च मध्ये लोकमान्य टिळक सामावलेले आहेत. हा निश्चय, हा ध्येय, हे समर्थांना परमार्थामध्ये देखील अभिप्रेत आहे. आमच्या गोंदवल्याला मोक्षप्राप्तीचं रहस्य ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं आणि त्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा विधान केलं की सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी आणि तीव्र इच्छा असेल. 2 शब्द वापरले, खरी आणि तीव्र इच्छा. जिथं खरी इच्छा आहे पण तीव्रता नसेल, इंटेन्सिटी नसेल, उत्कटता नसेल, तर ती खरी इच्छा ही कधीच कृतिशील होत नाही. आणि जसं समर्थ म्हणतात की निरूपणामध्ये ऐकल्यानंतर खूप छान वाटतं, असं वाटतं की आता उठून लगेच जपालाच लागावं, पण ती उत्कटता कुठंपर्यंत टिकते? महाद्वारापर्यंत टिकले तरी खूप झालं. पूज्य बाबा म्हणायचे, गोंदवल्याला आलो की असं वाटतं की आता बस नामस्मरणासाठी आयुष्य, पण परत जायला बस स्टॉपवर गेलो की ते मानगुटीवर प्रपंचाचं भूत पुन्हा येऊन बसतं. ही अशी आमच्या सामान्य जीवांची अवस्था आहे. आणि त्यामुळं परमार्थामध्ये रोकडी प्रचिती घेणं हे जे समर्थांचं ब्रीद आहे, ध्येय आहे. समर्थ म्हणतात, अरे किती काळ तो उधारीचा व्यवहार करायचा, रोकडी प्रचिती कधी घेणार आपण? मानस पूजा आणि प्रत्यक्ष दर्शन याच महदांतर. तुम्ही प्रत्यक्ष त्या रामाचं दर्शन घ्या, स्वतःचं जीवन कृतकृत्य करून टाका, धन्यता बाळगा, हे समर्थ माऊलीचं सांगणं. आणि मग सज्जनो, तिथल्या निरूपण सत्रामध्ये
विवेक विचारावरती विशेषत्वाने मी बोललो आणि नाथ भागवतामध्ये सुमंत्राने जी रामदर्शनासाठी 7 दरवाजे ओलांडले, त्या 7 दरवाज्यांची चर्चा आपण त्या निरूपण सत्रामध्ये केली. आणि ते 7 दरवाजे कुठले? तर श्रवण आहे, साधन आहे, तुम्हाला साधनेच्या पश्चात नित्यानित्य विचार, मनन, वैराग्य, साक्षात्कार, अशा दृष्टीने या सुमंत्राने ते 7 दरवाजे आपल्याला तिथं सांगितले. त्याच सूत्राचं चिंतन मनामध्ये चालू असताना हा आज निरूपणाला पुढचा विचार त्याच्याच अनुषंगाने घ्यावासा वाटला. रामदर्शन होणं म्हणजे नेमकं काय होणं आहे बरं? हा आत्मसाक्षात्कार होणं ही नेमकी काय अवस्था आहे? समर्थांनी मनोबोधामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचं त्याचं या दर्शनाचं महत्त्व सांगताना एक गोष्ट अधोरेखित केली. काय म्हणतात समर्थ माऊली? कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मनाऊन मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोचितो राम सर्वत्र पाहे. गुरुदेव रानडेंची अत्यंत प्रिय असा हा मनाचा श्लोक होता. त्यावरती ते निरंतर चिंतन करत असायचे. सज्जनो, मनाच्या श्लोकातला हा श्लोक ज्याच्या अंतःकरणामध्ये रुजला, जो निरंतर ह्यावरती विचार करू लागला, त्याला एक गोष्ट तर निश्चित कळाली पाहिजे की जे मोक्षदर्शन समर्थांनी सांगितलं की याच जन्मी येणोची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे, स्वरूपाकारे, ते रामदर्शन कशाने होतं? तर कळे आकळे रूप ते ज्ञान होता. ज्ञान झाल्याशिवाय रामदर्शन होत नाही. आणि ज्ञान म्हणजे काय या प्रश्नाचं देखील ज्ञान आम्हाला होत नाही. ज्ञान म्हणजे काय? कशाला ज्ञान म्हणायचं? कुठलं ज्ञान झालं असता रामदर्शन होतं? बघा, आमचे समर्थ हे अत्यंत तर्कवादी, शुद्ध विचार करणारे संत आहेत. मी तर आत्ताच बोलताना म्हणालो की मला का माझ्या समर्थांचं एवढं प्रेम येतं, कारण आम्ही इंजिनियर माणसं असतो ना, आम्हाला सगळी स्पेसिफिकेशन क्लिअर लागतात. ड्रॉइंग क्लिअर पाहिजे, स्पेसिफिकेशन क्लिअर पाहिजेत. आम्ही जेव्हा म्हणतो की रामदर्शन हवंय, तर मग तो राम कोण, त्याच्यासाठी काय अर्हता आहे? बरं, मग तुम्ही ज्ञान म्हणता, तर मग ज्ञान म्हणजे काय? या गोष्टी नीट समजावून सांगितल्या पाहिजेत ना. आणि आमचे समर्थ बहुतेक हाडामासाचे इंजिनियरच आहेत. अहो, ते विश्वकर्मा आहेत, या सृष्टीचे रचिते आहेत. ते त्यांना काय कळणार नाही. त्यामुळे समर्थांनी सज्जनो बघा, जो आत्ताच दासबोधाचं इथं स्पंदनं देखील दासबोधाचीच आहेत. आमच्या रसिकाताई आणि आमचे वैशंपायन दादा एवढं प्रेमाने दरवर्षी 9 दिवस दासबोधाचं इथं पारायण करतात आणि सगळ्यांच्या कानावरती दासबोध पडण्यासाठी एवढे आटोकाट प्रयत्न करतात. दासबोध पारायणाच्या आधारानेच चिंतनाचा, मननाचा देखील ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला उतरायला हवं. तो ग्रंथ तुमच्या ग्रंथींमध्ये मुरला गेला पाहिजे, आत 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 उतरला पाहिजे. आणि हे करण्यासाठी त्याचा व्यासंग जेव्हा आपण बघतो, तेव्हा मला दिसतं की समर्थ जेव्हा ज्ञानाची लक्षणं सांगायला लागतात, शुद्ध ज्ञानाची लक्षणं सांगतात, त्याच्या आधी आजच्या काळामध्ये सांगावं तर त्याप्रमाणे डिस्क्लेमर देतात. आणि काय डिस्क्लेमर आहे? समर्थांनी शुद्ध ज्ञानाच्या आधी बहुधा ज्ञान निरूपणाचा समास लिहिलाय. बघा, आपल्यापैकी अभ्यासू मंडळींना हे चांगलं माहिती आहे. बहुधा ज्ञान निरूपण आणि शुद्ध ज्ञान निरूपण असे 2 समास समर्थांनी लागोपाठ सांगितलेले आहेत. का सांगितले असावेत? कारण आजच्या काळामध्ये शुद्ध ज्ञान आणि बहुधा ज्ञान याची अशी काही सरमिसळ झालेली आहे की आम्ही कुठल्या तरी एखाद्या सिद्धीच्या आधाराने आलेल्या ज्ञानालाच आत्मज्ञान समजून बसतो. बघा, समर्थांना तर तुर्यावस्था देखील ज्ञानात्मक वाटत नाही.
तुर्यातीत अवस्था, या दृष्टीने समर्थ ज्ञान सांगतात. अगदी आजच्या काळामध्ये जे अत्यंत तरुणांमध्ये वंदनीय आहेत, आदरणीय आहेत आणि हिंदू धर्माचं अतिशय उत्तम काम करतात असे बागेश्वर धाम यांना देखील लोक गुरुपदावरती आरूढ करतात. माझं त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, पण एक लक्षात घ्या, ती एक सिद्धी आहे जे बहुधा ज्ञान निरूपणामध्ये येतं. कारण की समर्थांनी कदाचित असे संत मंडळी कलियुगात येतील म्हणून पहिल्यांदा सांगून ठेवलं की जो मानसपूजेमध्ये चुकला आणि तो तुमच्या मनातलं काहीतरी ओळखून जर तुम्हाला करेक्ट करायला लागला तर तुम्ही त्याला आत्मज्ञानी समजण्याची चूक करू नका. आत्मज्ञान ही गोष्ट देहबुद्धीचं ज्ञान असलेल्या मंडळींना कळूच शकत नाही. म्हणून समर्थांनी बहुधा ज्ञान निरूपणामध्ये अगदी आमच्या माता भगिनींना येणारी पाककला असो, आमच्या पुरुषांमध्ये असणारे वेगवेगळे गुण असो, इंजिनियर लोकांचं ज्ञान असो, वेगवेगळे जिन्नस ओळखण्याचं ज्ञान असो, वेगवेगळे रत्न ओळखण्याचं ज्ञान असो, गायन कलेचं ज्ञान असो, अध्यात्म ग्रंथाचं ज्ञान असो, अहो एखाद्याचं मन ओळखण्याचं ज्ञान असो, कुठलंही ज्ञान जरी असलं तरी त्या ज्ञानाला शुद्ध ज्ञान म्हटलेलं नाही. आणि शुद्ध ज्ञानाशिवाय रामदर्शन नाही. मग आमचं ध्येय आहे मोक्ष. मोक्षासाठी काय पाहिजे? कळे आकळे रूपते ज्ञान होता. बघा आता हे ज्ञान या शब्दाची व्याख्या आणि त्याची अनुभूती हे आमच्यासाठी परम कठीण आहे, परम कठीण. समर्थ त्यामुळं आमच्यासारख्या देहबुद्धीच्या लोकांवरती मनोबोधामध्ये बोलताना म्हणतात की देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. हे ज्ञान, ही अवस्था आमच्यासारख्या देहबुद्धीच्या मंडळींना कितीही जरी सांगितली तरी कल्पांत काळापर्यंत कळत नाही. परब्रह्म ते मीपणे आकळेना. काय सांगावं, किती स्पष्ट सांगावं. श्री ब्रह्मचैतन्य महाराज यासाठी म्हणायचे की मी जसा आहे तसाच राहून मला रामाचं दर्शन कसं होईल? मला बदलायला हवं ना. ही देहबुद्धी माझी गळून पडली पाहिजे ना. आणि मग आपण कितीही जरी पांडित्य केलं, कितीही जरी आपण ग्रंथांचा अभ्यास केला तरी देखील हे ज्ञान काही केळा आमच्या जीवनामध्ये उतरत नाही. समर्थ म्हणतात कळेना 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 ढळेना ढळेना ढळे संशयो ही ढळेना गळेना गळेना अहंता गळेना बळे आकळेना मिळेना मिळेना. काही केलं तरी ती वस्तू मिळत नाही, कळत नाही, ढळत नाही. कारण आमच्या देहबुद्धीच्या भूमिकेमधून आम्हाला आत्मबुद्धीमध्ये जायला हवं. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे समर्थ सांगतात. अन्यथा ज्ञानाच्या बद्दल कितीही चर्चा केली तरी ज्ञान हे कळू शकत नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. भगवद्गीता सांगते ज्ञाना इतकं पवित्र या जगामध्ये दुसरं काही नाही, जे तुमच्या देहबुद्धीला जाळून टाकेल, जे तुम्हाला रामाची भेट घडवून आणेल, कळे आकळे रूप ते ज्ञान होता या अवस्थेपर्यंत घेऊन जाईल. आणि ते याच जन्मामध्ये करण्यासाठी समर्थांनी विवेकाचा सारासार विचार सांगितला. पण आमच्यापैकी किती जणांना तो पटला आणि आम्ही आमच्या आयुष्यामध्ये उतरवला, हा खरा प्रश्न आहे. पदोपदी आम्ही विवेकापासून ढळतो, पदोपदी आम्ही ध्येयापासून ढळतो. क्षणोक्षणी आम्हाला आमच्या या विषयांची ओढ सारखी खाली खेचत असते. सदा विषयो चिंतिता जीव झाला. समर्थांनी जणू काही मेडिकल रिपोर्ट देऊन टाकला आमच्या हृदयाचा की सतत विषयाचं चिंतन मनामध्ये आहे. हा विवेक विचार कसा प्रगटणार, काय होणार? आणि त्यातून हे गणित आणखीन अवघड होतं जेव्हा समर्थांना विचारलं की ठीक आहे, मग बहुधा ज्ञान म्हणजे ज्ञान नाही, मग शुद्ध ज्ञान म्हणजे नेमकं काय? समर्थांनी शुद्ध ज्ञानाच्या सुरुवातीला 4 ओव्या लिहिल्या आणि 4 विकेट पडल्यात बघा आमच्या. तुमच्यापैकी अभ्यासू मंडळींना नक्की आठवत असेल काय म्हणतात समर्थ 4 ओव्यांमध्ये सुरुवातीच्या. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान,
पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान श्रीराम. गमतीने म्हणतो की आरशात उभं राहिल्यानंतर ही ओवी आठवू नका. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आपणासी आपण पाहणं याचा अर्थ आम्हाला कळू शकत नाही. आणि बघा किती भ्रमात्मक असतं. आरशामध्ये ठीक आहे आपण आपल्या रूपाला पाहतो, या देहाला पाहतो, पण ते देखील चुकीचं पाहतो. बघा आरशामध्ये जी उजवी बाजू आहे ती डावीकडे दिसते. त्याला म्हणून तर मिरर इमेज म्हणतात ना. भ्रमात्मक आहे ते दर्शन देखील भ्रमात्मक आहे. इथं तर समर्थांनी त्याला रूपापासून स्वरूपापर्यंत जाण्यासाठी सांगितलंय की पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. काही कळलं? काही कळलं नाही. असे एक आमचे फार जवळचे मित्र होते, त्यांचं एक वाक्य असायचं मुखामध्ये, काही कळलं? काही कळलं नाही. म्हटलं कदाचित दुसरी व्याख्या कळेल. समर्थ म्हणतात, मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान श्रीराम. मुख्य देवासी ओळखावे. हा मुख्य देव कोण? पुन्हा प्रश्न. तिन्ही लोक जेथोनी निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. जगी थोरला देव तो चोरलासे. अरे हा जगामध्ये मुख्य देव कोण आहे? कोणाला म्हणायचं मुख्य देव? जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शकरा. जगी देव धुंडाळिता आडळेना, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. कोण आहे मुख्य देव? कोणाला म्हणायचं? मोठा प्रश्नच आहे. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूती कवोसरे, समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान श्रीराम. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक वोसरे. अरे इथं पोचा आलेली वाटी शेजारच्या घरात गेली आहे, त्याचा विसर पडत नाहीये. आणि पंचभूतिक वोसरे कसं करायचं बाबा हे? मग मनबुद्धी अगोचर, नचले तर्काचा विचार, उल्लेख परे हुन पर, या नाव ज्ञान श्रीराम. समर्थांनी ज्ञानाच्या व्याख्या सांगितल्या. ज्या एखाद्या जलदगती गोलंदाजाचा चेंडू डोक्यावरून जावा ना, तसं आमच्या सगळ्यांच्या, म्हणजे माझ्यावर का, मी उगीच तुम्हाला सगळ्यांना म्हणून माझ्याबरोबर आणत नाही, माझ्या तरी निदान हे काही पल्ले पडायला तयार नाही. कारण सदा विषयो चिंतिता जीव झाला, अशी माझी अवस्था. मग इथं दोन प्रश्न येतात की हे आपल्यासाठी नाहीच. साधा सोपा मार्ग आहे ना, हे आपल्यासाठी नाही. बरं, हे आपल्यासाठी नाही म्हटल्यानंतर केवढा मोठा घाटा आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. आहे, पुन्हा ये रे माझ्या मागल्या, पुन्हा पुन्हा यायचंय, पुन्हा पुन्हा जायचंय, पुन्हा पुन्हा यायचंय. मला गमतीने आठवतं, एकदा 2 मुलं 10वीत नापास होतात. म्हणतात आता काय आत्महत्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आत्महत्याला जातात. आत्महत्या करताना एक जण म्हणतो, अरे थांब थांब थांब, मी ऐकलंय की मेल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागतं. अरे म्हणजे पुन्हा पहिलीपासून परीक्षा द्यायची 10वीपर्यंत? ही परीक्षा पास होता येत नाही, परत पहिलीपासून कोण करणार? नाही नाही नाही, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. मला सांगा, आमची देखील अशीच अवस्था आहे. ज्ञान 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 बोलायला गेलो, वाचायला गेलो, पारायण केलं, सगळं केलं, काही कळालं? काही नाही. मित्र बरं का माझा, मी नाही. बरं, नाही केलं, नाही कळून घेतलं तर पुन्हा मरण आहेच समोर. आणि मग समर्थांची ही जी ओवी सार शोधनातली सांगितली ती तर दुरापास्तच. याची जन्मी येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे. म्हणजे फार मोठा गुंताच आहे. भ्रमे चुकले हित ते आकळे ना. मग आम्ही
या सगळ्या आत्मनिवेदन भक्तीची जेव्हा अवस्था बघतो, जेव्हा आत्मनिवेदनाचा समास वाचतो, जेव्हा शुद्ध ज्ञानाचा निरूपणाचा समास वाचतो, तेव्हा आम्हाला एक प्रश्न मनात पडला पाहिजे सज्जनो. आज दासनवमीचा एवढा सुंदर पर्व काळ चाललाय, आपण रामासमोर समर्थांसमोर बसलेलो आहोत. कधीतरी त्यांना असं मनापासून विचारावं असं वाटलं पाहिजे ना आपल्याला, की समर्थ हे ज्ञान आमच्यासारख्या देहबुद्धीच्या मंडळींना नाही का हो मिळणार? आर वी नॉट एलिजिबल? आम्हाला कधीच हे कळणार नाही का हो? काहीतरी उपाय सांगा स्वामी. आम्ही तुम्ही सांगता म्हणून नाम घेतो, नाही असं नाही. आम्ही सांगता तुम्ही म्हणून दासबोध ऐकतो, आम्ही तुम्ही सांगता म्हणून आम्ही सत्संग ऐकतो, पण आमची प्रगती या ज्ञानात्मक प्रांतामध्ये कधी होणार? कधी होणार? कधी होणार? सज्जनो, हे मुमुक्षत्वाचं जीवनामधली प्रचिती आहे की जेव्हा खरंच असं वाटेल की अरे समर्था, हे सगळं ज्ञान आम्हाला मिळेल का रे? कधी आम्हाला हा अनुभव येईल का? आपण म्हणता रोकडी प्रचिती घ्या, पण ती रोकडी प्रचिती आम्हाला कधी मिळेल? आम्ही काय करावं? आम्ही काही तुझ्यासारखे समर्थ नाही, आम्ही काही संसार त्याग करू शकत नाही. आपण म्हणता परिसंग सोडून सुखी राहावे, पण आमचा संग असा काही संसाराशी झालेला आहे की आम्ही काही केल्या मनाने त्याचा संगातीत होऊ शकत नाही. मग आमच्यासारख्या जीवांनी करायचं तर काय करायचं? हा प्रश्न सज्जनो आपल्याला या दासनवमी उत्सवाच्या निमित्ताने पडला पाहिजे. ही अंतर्मुखता तरी निदान यायला हवी की नाही नाही नाही, मी नाही समर्थांना शोभत माझ्या. जेव्हा समर्थ मला म्हणतायत की अरे तू समर्थाचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू, अभिमान टाकता पैल पारू पावशील बापा. मला त्यांनी तर लेकरू म्हटलंय, पण मला त्या बापाचं मान उंचावेल असं कधी वागता येईल? त्यांचा हा जो वारसा आहे, त्या वारशाला मी कधी पायीक होईन? महाराज म्हणतात एखाद्या श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आलेला पोरगा जर भीक मागताना दिसला तर त्या बापाला जसं दुःख होतं ना, तसं मला तुम्हा जीवांकडे बघितल्यानंतर होतं म्हणाले. सगळं आतमध्ये आहे, पण काय अवस्था आहे? भ्रमे नाडळे वित्तते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकोनी आले. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. मला नाही कळत आहे प्रभू, नाही कळत आहे. काय केलं पाहिजे हे आजच्या माझ्या निरूपणाचं सूत्र आहे. हवंय ना ज्ञान? नक्की? त्या दोन मुलांसारखं पुन्हा येतोय मनात प्रश्न? यायला पाहिजे. विनोद नाही, खरं तर गोष्ट आहे की अरे बघा, मी गमतीने म्हणतो, आपण सकाळपासून रात्री झोपण्यापर्यंत एकसारख्या सगळ्या प्रक्रिया करतोय आयुष्यभर. सकाळी उठायचं, दात घासायचे, आपलं आंघोळ करायची, स्वयंपाक पाणी, नोकरी धंदा, मुलं बाळ, संसार, बस. अहो, त्या रहाट गाडग्याला बांधलेल्या बैलाला तरी कंटाळ येईल, पण आम्हाला येत नाही. तेच जीवन मृत्यूचं सर्कल, तेच. आणि जेव्हा या गोष्टीकडे आपण थोडंसं त्रयस्थ होऊन पाहतो, तेव्हा लक्षात येतं की या आत्मज्ञानाची काय गरज आहे. आणि जोपर्यंत ही तृष्णा लागत नाही ना सज्जनो, तोपर्यंत या ज्ञानाची कवाडसं आमच्या अंतःकरणात येत नाहीत. मी नेहमी गमतीने म्हणत असतो की माझी अवस्था कशी आहे. लहानपणी नगरला आमच्या केडगावला जत्रा असायची आणि माझी आई मला त्या जत्रेला घेऊन जायची. मला काही देवीचं प्रेम नव्हतं. त्या जत्रेमध्ये खेळणी मिळायची भरपूर, आणि मग आई मला हाताला धरून जायची. जसं मंदिर जवळ येईल तसं मी आईला हिसके द्यायचो. अगं आई ते, आई ते, आई ते, आई हे, आई हे. आणि आई म्हणायची अरे पहिले दर्शन. 6वा दशक काय सांगतो देवशोधनाचं? पहिले दर्शन आणि मग खेळणी. समर्थ आता आईच्या जागेवर उभे आहेत, हाताला धरून रामाकडे नेत आहेत, आणि आपण काय म्हणतोय? अहो समर्थ, ते प्रपंच, त्या प्रपंचातली खेळणी, त्या मुलाबाळांची हे ते. समर्थ म्हणतात अरे पहिले रामाचं दर्शन घे बाळा, मग खेळणी आहेतच ना आयुष्यभर. नाही नाही, ते राहू दे, रामाचं, राम कुठं जातोय?
सज्जनो, असं करत करत आयुष्य संपून जातं, पण रामदर्शन काही केल्या हृदयामध्ये येत नाही बघा आमच्या. काय त्या बापाला होत असेल त्रास, विचार करा. श्री महाराज म्हणतात, मंदिराच्या बाहेर बसलेला एखादा भिकारी जसा आशाळभूतपणे बघत असतो ना लोकांकडं, त्याप्रमाणे मी तुमच्या सगळ्यांकडे बघतो. तुम्हाला नामाचं प्रेम हवंय? अहो, तुम्हाला हवंय का नामाचं प्रेम? तुम्हाला रामदर्शन हवंय का? पण एखादा ब्रह्मानंद, एखादा कल्याण शिष्य तयार होतो जो खऱ्या अर्थाने यांचा वारसा घ्यायला तयार होतो. अन्यथा आमच्यासारखे हिंगजिऱ्याचे गिराईकच लक्षावधी कोट्यानुकोटी आहेत की जे या रामापासून सुख प्राप्त करण्यासाठी परमार्थ करतात. राम कोणालाच नको आहे. प्रत्येकाला रामापासून मिळणारं सुख हवंय. आणि आमचा राम कसा आहे? सुखानंद आनंद कैवल्यदानी. तो सुख आणि आनंद देईल, तो नुसता आनंद देईल, किंवा ज्याला कैवल्याची अपेक्षा आहे त्याला कैवल्याचं दान देखील करेल. जो जे वांछील तो ते लाहो. तुम्ही तुमच्या मनात धारणा जी कराल ते तुम्हाला रामराया देईल. पण गंमत अशी आहे की ती धारणाच माझ्या मनात येत नाही की मला तो राम हवाय. ही धारणा कधी येते जीवनामध्ये? ती धारणा येते ज्या वेळेला असे समर्थांसारखे संत जीवनामध्ये येतात. आपल्याला तोपर्यंत सज्जनो या रामदर्शनाची कोणी दिशाच देऊ शकत नाही. तोपर्यंत आम्हाला कोणी आयुष्य जगण्याचं ध्येय सांगू शकत नाही. सद्गुरू जीवनामध्ये येणं म्हणजे काय? जीवन जगण्याचं ध्येय प्राप्त होणं हा सद्गुरूचा खरा अनुग्रह आहे, खरी कृपा आहे. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य बाणे, जयाचे नियोगे समाधान जाणे. आमच्या जीवनामध्ये असा सद्गुरू येणं, तो आपल्या जीवनामध्ये येणं हे खऱ्या अर्थाने जीवनाचं महद्भाग्य आहे. आणि आज आमच्या सगळ्यांवरती केवढं मोठं महद्भाग्याची कृपा आहे बघा. हा असा हरिभक्त विरक्त विज्ञान रासी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. असा समर्थांसारखा सद्गुरू आमच्या जीवनात आला, श्री ब्रह्मचैतन्यांसारखा संत आमच्या जीवनात आला. सज्जनो, ह्यापेक्षा आणखीन अनुकूलता दुसरी असूच शकत नाही मोक्षप्राप्तीसाठी. यापेक्षा आणखीन अनुकूलता असू शकत नाही. आता बघा, सगळं अनुकूल झाल्यानंतर जर एखादा विद्यार्थी पास होत नसेल तर यामध्ये कोणाचा दोष आहे? तो दोष केवळ त्या विद्यार्थ्याचा आहे. बाकी सगळी इकोसिस्टम आता त्याला मोक्ष देण्यासाठी अगदी अनुकूल आहे, अगदी अनुकूल आहे. दासबोधासारखा ग्रंथ आहे, समर्थांसारखे संत आहेत, रामनामासारखा मंत्र आहे. मला सांगा, कोण थांबवत आहे आम्हाला? कोण थांबवत आहे? आणि हे ज्ञान हवं आहे, पण ज्ञान म्हणजे काय कळत नाही, ज्ञानाची व्याख्या कळत नाही. अशा वेळेला सज्जनो, समर्थ आम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र देतात की बाबांनो, तुम्हाला ज्ञान कळत नाही ना, काही हरकत नाही. तुम्हाला ग्रंथ कळत नाहीत ना, काही हरकत नाही. तुम्हाला मी एक साधा मार्ग देतो. तो मार्ग जर तुम्ही अंगीकारला तर तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. आजच्या काळात शॉर्टकटचा जमाना आहे ना. मी तुम्हाला असा मार्ग देतो की जनी साधने वीण सन्मार्ग लागे. समर्थांनी आपल्यासारख्या लोकांची अवस्था आधीच जाणली आणि म्हणून समर्थ म्हणाले की एक गोष्ट करा. एक गोष्ट जर तुम्ही केली तर याच जन्मात तुम्हाला आत्मज्ञान होऊ शकेल. कुठली गोष्ट करा? ते या आजच्या निरूपणाचं सूत्र आहे. असो गुरुचे ठाई अनन्यता, मग तुझ काय से रे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नको श्रीराम. बघा, जेव्हा असं एखादं लेकरू भोकाड पसरतं ना आईसाठी, अगं नाही कळते मला, नाही कळते, एखादं गणित अवघड आहे. मग एखादी आई काय करते, अरे कसं नाही कळत तुला? बरे तू घाबरू नको, रडणं बंद कर, मी आहे ना,
ती आई जसं लेकराला कडेवरती घेते, हाताला धरून करून घेते ना, ज्याच्या हृदयामध्ये हा भाव आलाय की समर्थ, हे ज्ञान म्हणजे काही कळत नाही हो, हे शुद्ध ज्ञान म्हणजे काही कळत नाही, ही आत्मसाक्षात्काराची अवस्था कधी मिळणार माहीत नाही, या जन्म मृत्यूचा कंटाळा आलाय, हे वैराग्य हा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जेव्हा प्रविष्ट होतो तेव्हा या ओवीचं खरं महत्व आपल्याला कळतं की हाच एक राजमार्ग आहे. समर्थांनी त्या शिष्याला हेच सांगितलं, असो गुरुचे ठाई अनन्यता. तुला काही कळत नाही ना, तू माझ्या ठाई अनन्य होऊन जा. सर्व धर्म परित्याज्यम मामेकम शरणम, आपण म्हणतो ना भगवद्गीतेमध्ये की तुला काहीच कळत नाहीये ना, तुला ग्रंथ कळतोय ना, तुझ्याकडून साधन घडतंय, काहीच कळत नाहीये, मग तू एकच कर, तू माझ्याशी अनन्य होऊन जा, अनन्य होऊन जा. आणि ते अनन्यता एकदा का तुझ्यामध्ये आली की तुला वेगळेपणे अभक्ता उरोची नको, माझ्यापासून वेगळा राहूच नकोस, क्षणभर देखील माझ्यापासून वेगळा राहू नकोस. बस एवढी एक गोष्ट तुला करता येईल का? तेवढी जर एक गोष्ट केलीस तर मी तुला खात्री देतो, ज्या रामाचा तू शोध घेतोय ना, तो रामराय तुझा पत्ता शोधत शोधत तुझ्या हृदयामध्ये प्रविष्ट होईल. तुला आणखीन काहीच करायची गरज नाहीये, तुला एकच गोष्ट करायची आहे, माझ्यापासून क्षणभर देखील मनाने वेगळा होऊ नको. आणि बघा समर्थांचं तत्वज्ञान किती सुस्पष्ट आहे, किती ॲक्शनेबल आहे. आमच्यासारखा मनुष्य म्हणतो मग देवा अनन्य व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं? न अन्य, माझ्याशिवाय तू वेगळा राहूच नकोस म्हणजे काय करू? समर्थ लगेच पुढच्या ओवीमध्ये त्याचं उत्तर देतात, आता हेची दृढ कर्ण व्हावया करी सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे श्रीराम. आता हेची दृढ करणं, हे जीवनामध्ये दृढतेने येण्यासाठी, ही अनन्यता तुझ्या हृदयामध्ये प्रविष्ट होण्यासाठी, कारण की अनन्यतेमध्ये ज्ञान सामावलेलं आहे, अनन्यतेमध्ये आत्मनिवेदन आहे. समर्थ म्हणतात वेगळेपणे अभक्ता उरोची नको, मी तू एकदा एकत्र झालो की तुझं काय असे रे चिंता, तुला ज्ञानाची चिंता करायची गरज नाही, तू एकच कर, आता हेची दृढ करणं व्हावया करी सद्गुरु भजन. अष्टोप्रहर सद्गुरु भजन करत राहणं, अष्टोप्रहर आपल्या समर्थांचा आठव ठेवणं, आपल्या सद्गुरूचा आठव ठेवणं. ज्या प्रक्रियेला मी अगदी मनापासून नाव ठेवलेलं आहे की आपल्या गुरुला इंटरनलाइज केलं पाहिजे. इंटरनलाइज, आत 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 आपला गुरु उतरला पाहिजे. बघा आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये, आपल्या श्वासाश्वासामध्ये, आपल्या प्रत्येक कल्पनेचा किनारा आपले समर्थ झाले पाहिजेत, आपला सद्गुरू झाला पाहिजे. आता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन, सद्गुरूचं भजन करत राहा, अनन्य भावाने सद्गुरूला भजा, आपल्या समर्थांना भजा. तो राम असेल माहीत नाही, किती सूक्ष्म आहे माहीत नाही, नभी वावरे जो अणुरेणू काही असेल माहीत नाही, पण अरे माझ्या डोळ्यानं तर माझे समर्थ दिसत आहेत ना. तो अणुरेणू जो नभामध्ये, प्रत्येक अणुरेणूमध्ये जो राम भरलाय त्याची आज मला अनुभूती नाही, ते ज्ञान मला नाही, पण मला माझे समर्थ तर दिसत आहेत. मग सज्जनो, या ज्ञानासाठी एक अत्यंत साधा सोपा उपाय समर्थांनी दिला. बघा समर्थांच्या ज्ञानाचा विस्तार मनाच्या कल्पनेच्या बुद्धीच्या पलीकडचा आहे. आपण काय करतो, त्यांच्या ज्ञानाचा अभ्यास करायला जातो. समर्थांच्या दासबोधात असं आहे, समर्थांच्या आत्मारामात असं आहे, हे सगळं चांगलं आहे, पण ज्यांनी हे सगळं लिहिलं त्यालाच धरलं तर, तोच जर आपला झाला तर. आणि त्या अशा समर्थांचं भजन बघा, समर्थ किती अमानित्व या ओवीमध्ये दाखवतात. मला तर चिंतन करताना डोळ्यातून पाणी यायला लागलं की समर्थ म्हणतात
की या दृढीकरणाला काय कर, व्हावया करी सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. शुद्ध ज्ञान ही अवस्था जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये प्रगटते, तर हे शुद्ध ज्ञान कोणाच्या अंतःकरणात प्रगटलंय, याची खूण काय? आम्ही आमच्या गोंदवल्याला म्हणतो, समाधी पाहता समाधान होते. ज्याच्या हृदयामध्ये राम प्रविष्ट झालेला आहे ना, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे, जयाचे नियोगे समाधान बाणे. बघा, या संत सत्पुरुषांच्या जीवनात आम्हाला का यावं लागतं इथं? का आम्ही येतो समर्थांच्या पायाशी? माऊली हरिपाठात म्हणते त्याप्रमाणे, प्रपंची निमाले साधू संगे. इथं आम्ही शांत होतो कारण हा समाधान स्वरूप समर्थ इथं आहे. त्यामुळे शुद्ध ज्ञानाचं माझ्या अल्पमतीनुसार एकच लक्षण आहे, जिथं संपूर्ण समाधान होतं ते शुद्ध ज्ञानाचं प्रागट्य आहे. शुद्ध ज्ञान म्हणजे पांडित्य नाही. शुद्ध ज्ञान म्हणजे ग्रंथ कंठस्थ करणं नाही. शुद्ध ज्ञान म्हणजे एखाद्या वेगवेगळ्या विषयांवरती अत्यंत प्रभावीपणे बोलणं नाही. शुद्ध ज्ञान म्हणजे एकच, जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. मला त्याच्याकडे बघत राहावंसं वाटतं, मला दुसरं त्याच्यातलं काहीच कळत नाही. आमच्या गोंदवल्याला महाराज देहात असताना पटाईत मावशी नावाच्या एक महाराजांच्या सेवेकरी होत्या. अशिक्षित होत्या, अनपढ होत्या. आणि महाराज एखाद्या वेदांताचं, नाथ भागवताचं सूत्र प्रतिपादन करताना तासन तास बोलायचे, अस्खलित वेदांत सांगायचे महाराज. आणि ही पटाईत मावशी असं तोंड उघडं करून त्यांच्याकडे बघत बसलेली असायची आशाळभूतपणे. सगळं झालं की लोक नमस्काराला यायचे. महाराज मावशीकडे बघून म्हणायचे, काय मावशे, काही कळालं का? मावशी म्हणाली, काही कळालं नाही बाबा म्हणे. महाराज म्हणाले, मग कशाला बसते तासन तास इथं माझ्याकडे बघत? म्हणे, महाराजा खरं सांगू का, माझी एकच साधन आहे, तुझ्याकडे बघत राहायचं म्हणे. बस तुझ्याकडे बघून जे मला समाधान मिळतं, जो आनंद मिळतो, तो तुझ्या ज्ञानामध्ये नाही रे. महाराज म्हणाले, मावशे, हे जे सगळं सांगतो ना ते तुझ्यासाठी नाही, जे सांगतो ते तुला ऑलरेडी मिळालेलं आहे, हे तर इतरांसाठी आहे. सज्जनो, ही गंमत आहे. ज्याच्याकडे शुद्ध ज्ञान आहे तो समाधान स्वरूप असतो. आणि मग समर्थांनी जेव्हा ज्ञानाची व्याख्या सांगायला सुरुवात केली, तेव्हा आपल्याला सांगितलं की तू सद्गुरुशी अनन्य हो, असो गुरुचे ठाई अनन्यता, मग तुझं काय सेरे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नये, हे सांगितलं. मग अनन्य झालं की ज्ञान होतं, हेही सांगितलं. मग काय म्हणतात, आता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन, आणि मग सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. म्हणजे काय, या समाधानाचा जो तुला अनुभव येतो हाच शुद्ध ज्ञानाचा अनुभव आहे. त्यामुळे सद्गुरुशी अनन्य झालं की ज्ञान आपोआप प्राप्त होतं, आपोआप कळतं. आम्हाला वेगळं काहीच करावं लागत नाही. फक्त सद्गुरुशी अनन्य होणं, त्याचं भजन करत राहणं, हाच भाग आहे. मग आपण म्हणाल, दादा सद्गुरु भजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सज्जनगडावरती कायम येऊन राहायचं का? नेमकं काय करायचं सद्गुरु भजन करायचं म्हणजे? बघा, आता नवमी चालू आहे ना, हे 9 दिवस आपण समर्थ स्मरणामध्ये घालवतोय ना. ही नवमी जर एक प्रयोगशाळा समजली तर आयुष्याची नवमी करायला पाहिजे. ज्याला आयुष्याची नवमी करता येते त्याला सज्जनो आपल्या गुरुपासून वेगळं राहण्यासाठी कुठलेही कष्ट किंवा त्याला प्रयास करावे लागत नाहीत की आपण गुरुशी संलग्न राहावं. वेगळेपणा हा तर आमचा स्वभाव आहे, पण ही नवमी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये निरंतर साजरी करता यायला पाहिजे. ही दास नवमी. आणि या नवमीचे 9 अंग आहेत. ज्याला हे 9 अंग आपल्या जीवनामध्ये
अंगीकारता आले, ज्याला आपलं मन निरंतर या नवमीमध्ये ठेवता आलं, तो गुरुच्या शिवाय वेगळं काही बोलणारच नाही. त्याला गुरुशिवाय दुसरं दैवतच राहणार नाही. पहिली गोष्ट या नवमीची, मनाला पहिली गोष्ट, जो त्यांचा प्राण आहे अशा नामाला घट्ट धरून राहणं म्हणजे गुरुला घट्ट धरून राहणं आहे, गुरुला अनन्य होऊन राहणं आहे. आपल्या मनाने आपण नामाला घट्ट धरण्याचा अभ्यास करणं हा या गुरु भजनाचा पहिला प्रांत आहे. कारण आपल्याला आपल्या गुरुपासून वेगळं व्हायचं नाहीये. हे स्खलित ज्ञान नाहीये, हे खंडित ज्ञान नाहीये. शुद्ध ज्ञान हे निरंतर टिकणार आहे आणि ते निरंतर टिकण्यासाठी त्याला मनाची ही कनेक्टिव्हिटी ठेवली पाहिजे. आणि मनाची कनेक्टिव्हिटी ठेवण्याचे हे 9 मार्ग, त्यातील पहिला मार्ग आहे जो त्यांचा प्राण आहे, त्या रामनामाला आपण आपल्या मुखामध्ये निरंतर ठेवणं. निरंतर. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. आणि काय? घडीने घडी सार्थकाची करावी. आपण निरंतर क्षणोक्षणी या नामाला धरणं म्हणजे सदा संगती सज्जनाची धरावी. बघा किती स्पष्ट आहे. जर थोडंसं रीड बिटवीन द लाईन वाचलं तर लक्षात येतं की समर्थांची जर नित्य संगत ठेवायची असेल, अनन्यता ठेवायची असेल, तर पहिला मार्ग समर्थांनी सांगितला, घडीने घडी सार्थकाची करावी. आणि त्याला ब्रह्मचैतन्य आणखीन सोपं करताना म्हणतात, आलेल्या क्षणावरती नामाची मोहर उमटवणं म्हणजे त्या क्षणाचं सोनं करणं आहे. त्या क्षणाचं सोनं करणं आहे. त्यामुळं आपण आपल्या गुरुशी अनन्य राहण्यासाठी निरंतर हव्यास धरावा नामाचा. निरंतर हव्यास. आणि ते नाम किती गोड दिलंय हो आम्हाला. बहु चांगले नामया राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे. किती गुणधर्म आहेत. फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. याहून काय सोपी साधना द्यावी शुद्ध ज्ञानासाठी आम्हाला संतांनी. बस निरंतर राम 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 त्रयोदक्षरी मंत्र आपल्याला जतन करायचा आहे. जाता येता उठता बसता किती मोकळीक द्यावी. गुरुशी अनन्य राहण्याचा अत्यंत साधा सोपा सुलभ उपाय आहे आपल्या गुरुचं प्राणप्रिय असलेलं नाम. हा नवमीचा पहिला दिवस झाला. पहिला दिवस महत्वाचा असतो कारण त्या दिवशी कोटीपूजन आहे, त्या दिवशी सगळं करणं आहे, त्या दिवशी अधिष्ठान आहे. सज्जनो, त्याप्रमाणे जीवनामध्ये नामस्मरण हे अधिष्ठान झालं पाहिजे आमचं उत्सवाचं. दुसरा गुरुशी अनन्य होण्याचा मार्ग त्यांच्याच कृपेने मला वाटतो तो म्हणजे गुरुच्या रूपाशी आपण अनन्य व्हावा. बघा, समर्थांसारखं स्वरूप आणि समर्थांसारखं रूप या डोळ्यांना पाहायला मिळणं यासारखं सुख नाही हो दुसऱ्या जगामध्ये. खरोखर मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे. मनामध्ये लोचनामध्ये निरंतर आपल्या समर्थांना बघत राहावं. त्यांचे ते मोठे विशाल सागरासारखे डोळे, त्यांचं ते ज्ञानाचं अत्यंत व्यक्त रूप असलेली त्यांची ती आभा, त्यांच्या चेहऱ्यावरती असलेली ती अपार सात्विकता, प्रेमाचा तो सागर, तो करुणा रूप, ते समुद्र, आमच्यासारख्या सामान्य जीवांसाठी असलेली कणव. किती रूप सांगावं आपल्या समर्थांचं. बघा, मन जर नामामधून धावू लागलं दुसरीकडं तर मनाला रूपाकडे वळवावं. आपल्या समर्थांचं रूप आठवावं. समर्थांची मानस पूजा करावी. समर्थांना आपल्या समोर बसून संवाद करावा.
हे सगळं घडू शकतं सज्जनो. आपण का करतो हे? कारण असो गुरुचे ठाई अनन्यता. आपल्याला अनन्य व्हायचंय. या मनाला दुसरीकडे भरकटूच द्यायचं नाहीये कुठं. त्या गुरुला असं काही घट्ट धरायचंय आपल्याला की ते शुद्ध ज्ञान पत्ता विचारत विचारत घरात आलं पाहिजे. इतक्या दिवस आम्हाला पळवत होता काय शुद्ध ज्ञानाच्या नावाखाली? आम्हाला आता दोरी सापडली आहे. आम्ही आता त्या ज्ञानाला या समर्थ रूपाच्या दर्शनाने प्राप्त करू. सज्जनो, नवमीचा दुसरा दिवस आहे. या समर्थ रूपाचं चिंतन करत राहावं. नवमीचा तिसरा दिवस मला गुरुकृपेने असा वाटतो की तो म्हणजे आपल्या समर्थ, आपल्या सद्गुरूच्या ग्रंथाचं चिंतन करत राहावं. ग्रंथ चिंतन. आणि आपण किती मोठ्या बापाचे वारसदार आहोत. केवढं धन देऊन गेलाय आम्हाला तो चिंतनाला. केवढं धन देऊन गेलाय. आता परवाच पूज्य गोविंदगिरी महाराजांची एक कुठेतरी क्लिप बघायला मिळाली. म्हणाले उपनिषद वाचू नका, महाभारत वाचलं तरी नाही चालेल, भगवद्गीता देखील वाचू नका, पण आमचे 205 मनाचे श्लोक वाचा म्हणाले. किती किती स्वातंत्र्य द्यावं. ही संत मंडळी जाणतात मनाचे श्लोक हे काही फक्त 1ली ते 4थी मध्ये पाठ करून बक्षीस मिळवण्याचा मार्ग नाही. ज्याला मनाचे श्लोक कळालं की काय चीज आहे तो मनाच्या श्लोकामध्येच निरंतर राहतो. कारण मला असं वाटतं की सगळ्या उपनिषद वेदांताची किल्ली आहे मनाचे श्लोक. आणि एक मनाचा श्लोक पाठ करणं एवढं अवघड आहे का हो? दररोज पोळ्या लाटताना आपण काय करता? हिचं काय चाललंय आणि तिचं काय चाललंय. ऑफिसमध्ये चहा पिताना आपण काय करता? त्या बॉसला ना आता बघतोच मी. हे सगळे विचार. इथं जर आपण ठरवलं की आज सकाळी निघताना एक श्लोक पाठ करायचा संध्याकाळपर्यंत आणि कमीत कमी 100 वेळा म्हणायचा, आयुष्यभर विसरणार नाही बघा आपण 205 श्लोक. आणि ही गुरुच्या ठाई अनन्यता मिळवण्याचा अतिशय सोपा या नवमीचा तिसरा दिवस आहे की गुरु ग्रंथाचं चिंतन करावं. मनाचे श्लोक तर मी एक तुम्हाला टिप ऑफ द आईसबर्ग सांगतोय. खरा तर तो हिमनग एवढा प्रचंड आहे. आत्माराम दिसायला छोटा ग्रंथ, आयुष्य जाईल समजायला 5 दशक. सज्जनो, आपल्या समर्थांसारखा वैभवशील संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फार विरळ आहे. मी नाही असं म्हणणार नाही. माऊली आहेत, माझे जगद्गुरू आहेत, पण समर्थांसारखा समर्थ तो एकच, ज्याने एवढं प्रचंड ग्रंथसंपदा आम्हाला दिली. आणि त्या ग्रंथसंपदेच्या छोट्याशा एका बिंदूला देखील आम्ही जर घट्ट धरून राहिलो तरी देखील गुरुच्या ठाई अनन्यतेचा फार सोपा राजमार्ग आम्हाला मिळेल. साधा सोपा. त्यामुळे तिसरा दिवस, पहिलं तर गुरुला आवडणारं नाम, दुसरं गुरुचं रूप, तिसरं गुरुचा ग्रंथ, चौथं माझ्या अंदाजाने, माझ्या मतीने, अल्पमतीने, मी चुकीचं असेन पण मला जे काही अनुभवाला आलं ते म्हणजे गुरुवचन. गुरुवचन, गुरुची वचनं आपण आपल्या नित्य हृदयामध्ये स्मरणात ठेवावी. कारण समर्थच आम्हाला सांगतात ना की सद्गुरु वचन काय आहे? तोच सिद्धांत आहे, तोच धादांत आहे, तोच वेदांत सप्रची इथं आला. आपल्याला समर्थांनी सांगितलंय ना. समर्थ आम्हाला हे देखील सांगतात की मुख्य सत्शिष्य कोण? गुरुवचनी विश्वास पूर्ण. मग गुरुवचन हे आपल्या जीवनाचा दीपस्तंभ झाला पाहिजे. बघा, दीपस्तंभ. तुम्ही बघा, एखादा प्रश्न आला की अनेक लोकांना विचारता, तुम्हाला काय वाटतं काय करावं काय करावं? कधी आपल्या गुरूंना विचारलंय? आपण म्हणालो दादा ते बोलतच नाहीत. ते बोलतात, त्यांच्या वचनांमधून बोलतात. जो त्या वचनांमध्ये आत राहतो त्याला ती वचनच उत्तरं देतात. माझा स्वतःचा अनुभव आहे. 2000 साली माझी फॅक्टरी काही कारणामुळे बंद पडली होती. मनामध्ये अनेक संशय निर्माण झाले होते. वय लहान होतं, काय करावं काही कळेना. आणि महाराजांच्या ठाई हीच प्रार्थना चालली होती की महाराज काहीतरी मार्ग दाखवा, काहीतरी मार्ग दाखवा. आणि महाराजांचं 8 जुलैचं मला वाटतं ते प्रवचन आहे, ज्यामध्ये महाराज म्हणाले की एखादी लांब उडी मारण्यासाठी 4 पावलं मागं जावं लागतं. त्याप्रमाणे जर प्रपंचामध्ये अधोगती होत आहे असं वाटत असेल तर ते एका महत् कार्याची सुरुवात झालेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि मला ते वाक्य असं काही जाऊन माझ्या हृदयाला लागलं. म्हटलं अरे
हेच तो आधार पाहिजे होता, हीच ती गोष्ट हवी होती. मला सांगा, काय समाधी बोलली माझ्याशी? कुठल्याही चमत्काराच्या पलीकडे आपले समर्थ आहेत. ते सगळे चमत्कार करू शकतात, पण चमत्काराच्या पलीकडे विवेक आहे आणि त्या विवेकाने आपण आपला परमार्थ करावा. गुरु वचनाचा नित्य आपण जर आश्रय घेतला, बघा आपले दासबोधामध्ये एक एक ओवी हे गुरुवचन आहे. ऑफिसमध्ये क्रेडिट मिळालं नाही आपल्याला, काय होतं? खूप त्रास होतो. अहो मी एवढं सगळं केलं, पण बघा ना मला नाही काही त्यांनी हे केलं. समर्थांची ओवी आठवावी. मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होशी. राम करता ऐसे म्हणसी, पावसी यश कीर्ती प्रताप. त्रास कशाचा आहे? अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखी बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. काय बघा, गुरुवचन गुरुवचन गुरुवचन. आपल्या गुरुला आपण आपल्या असं अंतःकरणामध्ये घट्ट धरून राहावं. पहिली गोष्ट गुरुचं नाम, गुरुचं रूप, गुरुचे ग्रंथ, गुरुचे वचन. पाचवी गोष्ट मला असं वाटतं ते म्हणजे गुरुचं धाम. गुरुचं धाम. उठता बसता जाता येता सज्जन गडवासी माझे रामदास माये, माझे रामदास माये. सज्जनगड निवासी माझे रामदास माये. तो सज्जनगडावरचा रामदास हा माझा मायबाप आहे. आणि त्या सज्जनगडाचं, त्या समाधीचं, त्या मंदिराचं, या रोमारोमाचं, या वाळू मातीच्या कणाकणाचं चिंतन, आपल्या धामाचं चिंतन निरंतर मनाने करणं हे गुरुशी अनन्य होण्याचा पाचवा मार्ग आहे. माझ्या दृष्टीने ही 9वी मधली पंचमी आहे की आपण या धामाशी एकरूप होऊन राहावं. बघा इथं संघ शब्द म्हटलेला आहे आणि संघ हा मनाचा असतो, साथ ही देहाची असते. लोकांना नेहमी उलटं करतात. लोकांना वाटतं की सज्जनगडावरती राहिलो. बघा हे तर मी आत्ताच प्रसादे काकांशी बोलत होतो, म्हटलं इथं राहणं म्हणजे तपस्या आहे, तपश्चर्या आहे लोकांची, जे कोण इथं निरंतर राहतात. पण हे भाग्य जरी तुमच्यापैकी प्रत्येकाला मिळालं नाही तरी संग करण्याचं भाग्य मात्र प्रत्येकाकडे आहे. तुम्ही त्या मनाने संग त्याच्याशी ठेवू शकता, त्या धामाशी संग ठेवू शकता. साधं घड्याळ बघताना अरे किती वाजले, इतके वाजले का, मग आत्ता गोंदवल्यामध्ये काय चाललं असेल, आत्ता सज्जनगडाला काय चाललं असेल, असा क्षणामध्ये विचार येणं म्हणजे धामाशी संलग्न होणं आहे. आपण आपल्या सद्गुरूच्या धामाशी संलग्न राहावं. आपल्या सद्गुरूचा आठव अशा पद्धतीने 5व्या सूत्राने करावा की सद्गुरूचं धाम निरंतर आपण ठेवावं. त्यामुळे सद्गुरूचं नाम, सद्गुरूचं रूप, सद्गुरूचे ग्रंथ, सद्गुरूचं वचन, सद्गुरूचं धाम आणि आत्ता 5वा कुठला सांगितला जो असेल तो, असे एक 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 सूत्राचा विचार करत आपण पुढे जावं. 6वी गोष्ट मला गुरुकृपेने दिसते ती म्हणजे सद्गुरूच्या समाधीचा आठव नित्य ठेवावा. नित्य डोळ्यासमोर आपल्या समर्थांची समाधी आपण स्मरणामध्ये ठेवावी. जेव्हा कधी आतमध्ये जाऊन आपण जलाभिषेक केला असेल, जेव्हा तो स्पर्श आपल्या कपाळी झाला असेल, जेव्हा कधी तो हाताला स्पर्श झाला असेल, त्या स्पर्शाला आपण आठवत राहावं. बघा आपल्या मनामध्ये समाधीमध्ये आपले समर्थ आहेतच. आपल्या कल्याण स्वामींनी ज्या उत्कटतेने समर्थांची त्या रात्री उपासना केली असेल, त्या उपासनेमुळे समर्थांनी जणू काही प्रत्यक्ष दर्शन दिलं की मी त्या समाधीमध्ये आहेच, निरंतर आहे. त्यामुळे इथं प्रत्यक्ष समर्थांचा वास आहे या समाधीमध्ये. आणि त्या समाधीचं नित्य स्मरण ठेवणं हा गुरुशी अनन्य होण्याचा 9वीचा 6वा दिवस मला वाटतो. बघा आपण आपल्या गुरुच्या समाधीचं नित्य चिंतन करावं. 7वी गोष्ट मला गुरुचिंतनामध्ये जाणवते आणि ती म्हणजे गुरुच्या स्पर्शित वस्तूंचं आपण स्मरण ठेवावं. बघा आपल्या मंदिरापासून जेव्हा आपण शेजघराकडे जायला लागतो तेव्हा समर्थ स्पर्शित किती वस्तू आहेत. आपलं काय भाग्य आहे. आपल्या कल्याण स्वामींचा हंडा आहे, समर्थांचा पलंग आहे, यज्ञकुंड आहे, त्यांचा पिण्याचा तांब्या आहे, कुबडी आहे, दंड आहे, मारुतीरायाने दिलेली वल्कल वस्त्र आहेत.
आणि या सगळ्याला आपल्या समर्थांचा स्पर्श झालेला आहे. ही गोष्ट किती मनाला प्रसन्नता देणारी आहे. त्या केवळ वस्तू म्हणून बघू नका. ही लोचनी पाहता दृश्य भासे. आपण या डोळ्यांनी पाहिलं तर अरे हे काय तांब्याचं आहे. पुन्हा संशय, हा खरंच समर्थांच्या काळातला असेल का? उठे संशयो वाद हा दंबधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. संशय संशय म्हणून माझ्या समर्थांनी दासबोधामध्ये लिहिलंय, व्यर्थ संशयाचे ज्ञान. घेतला संशय, गेलं सगळं. अरे ते आहेच माझ्या समर्थांचं आहे. आणि रामदास अभिमानी, आम्हाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे की माझ्या समर्थांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या वस्तू. इथे धाम आहे, इथं समर्थांचा निवास झालेला आहे. इथली रजमस्तकी आपण धारण केली पाहिजे. हा आदरभाव, हा गुरुभाव, हा आपण आपल्या मनामध्ये ठेवावा, जेणेकरून आपले समर्थ निरंतर आपल्या बरोबर आहेत. हा भाव सज्जनो. 8वी गोष्ट मला अशी वाटते की समर्थ कृपेने आपण आपल्या या गुरुच्या स्पर्शित वस्तूंच्या बरोबरच आपल्या गुरुच्या गुणांचं चिंतन निरंतर करावं. गुणांचं चिंतन. कसे होते आपले समर्थ, कसा होता आपला सद्गुरू? दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू, तयांतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपल्या गुरुच्या गुणांचं दर्शन घ्यावं, गुणांचं चिंतन करावं. आणि गुणांच्या चिंतनाने काय होतं? म्हणे दास रघुनाथाचा गुण घ्यावा. तो गुण आपल्यामध्ये उतरला पाहिजे. बघा, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, हे सगळं काही आपल्या जीवनामध्ये उतरणं, आपल्या गुरुचं गुण. मला तर सांगू का, गुरु कृपेने मी रामकथा करतो, आपण जाणता, पण माझी रामकथा नसते, माझी गुरुकथा असते. मी फक्त गुरुकथा गातो. कारण माझा गुरु आणि माझा राम यामध्ये मुळी भिन्नताच नाही. कारण माझ्या रामाला ज्यांनी हृदयामध्ये उतरवलं, त्या रामाचे सगळे गुण गुरुच्या जीवनात आले. आणि मग गुरुचे गुण आळवता आळवता राम आळवला जातोच की आपोआप. त्यामुळे गुरुच्या गुणांचं चिंतन हा एक गुरुशी अनन्य होण्याचा फार सुंदर राजमार्ग आहे. आणि शेवटचं आणि अंतिम, गुरुचरित्राचं निरंतर चिंतन करावं. गुरुचरित्राचं. कसे माझे समर्थ फडताळात बसले असतील, कशा राणूबाई शोधत असतील, कशा गेल्या असतील तिथं. आणि मग त्या फडताळामध्ये कसं कपाटाच्या मागं हे छोटे नारायण दिसले असतील. आणि मग कसं आईने विचारलं असेल, अरे नारायणा काय करतोस इथं? आणि छान शांत टपोरे डोळे उघडून नारायणाने आईकडे कसं स्मित हास्य करून बघितलं असेल. कसं म्हणाले असतील, आई चिंता करतो विश्वाची. कसं हे विश्वाची चिंता करत असेल हे लेकरू? कसं त्याला एवढ्या 8व्या वर्षी विश्वाची चिंता लागली? इथं माझी प्रपंचाची चिंता मिटत नाही, यांना 8व्या वर्षी विश्वाची चिंता कशी लागली असेल? कसं माझे समर्थ टाकळीला गोदावरीच्या नदीत माध्यान्नीपर्यंत उभे राहिले असतील. कसे ते मासे लचके तोडत असताना देखील हे स्थिर बुद्धीने त्या पाण्यामध्ये उभे राहत असतील. कसं गायत्रीचं पुरस्चरण केलं असेल माझ्या स्वामींनी? कसं देशाटन केलं असेल? कसे मठ स्थापन केले असतील? हा चरित्रामध्ये किती प्रसंग आहेत. कल्याणा छाटी म्हणताना तो प्रसंग डोळ्यासमोर आठवून जर अंगावरती रोमांच उभे राहिले तर सज्जनो, आपण गुरुचरित्राचं नित्य चिंतन करत आहोत. धाब्याच्या मारुतीकडे जाताना कसं हा पिसा समर्थांच्या अंगामध्ये संचारला असेल, कशी शिष्यांची परीक्षा घेतली असेल. आपलं मन या नवमीच्या उत्सवाने अशा 9 सूत्रांनी भरून टाकावं. बघा, आणि ज्याला जीवनाची नवमी करता आली या दासनवमीच्या निमित्ताने, त्याला असो गुरुचे ठाई अनन्यता, मग तुझं काय से रे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नको. ही अवस्था प्राप्त होते. कारण आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला
आनंद अशी आपली अवस्था होऊन जाते. समर्थ चरण असे हृदयामध्ये घट्ट ज्यांनी धरले त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त करण्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही. हेच मला या सूत्राच्या आधाराने आपल्याला सांगायचं होतं. तेवढं आपण करतच आहात आणि तेवढंच अधिक उत्कटतेने आपण करावं आणि त्यांच्या कृपेने त्यांचं स्मरण आपल्या हृदयामध्ये नित्य वसावं ही समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.